एक है तो सेफ है च्या नाऱ्यावरनं राहुल गांधींची मोदींसह अदानींवर टीका। धारावीची जमीन हिसकावून अदानींच्या घशात घातली जात असल्याचा आरोप। विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस। सर्वच राजकीय पक्षांकडून रॅली आणि सभांचा धडाका। संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावणार, तर 20 नोव्हेंबरला मतदान। मातोश्रीच्या अंगणात आज ठाकरे तोफ धडाडणार। वरुण सरदेसाईंच्या प्रचारासाठी वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, तर आळंदीतही प्रचार दौरा। मतदानाआधी ठाकरेंचा विरोधकांवरती शेवटचा हल्लाबोल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आज मुंबईमध्ये 2 जाहीर सभा होणार। शिवडीमध्ये बाळा नांदगावकर आणि वर्सोव्यामध्ये संदेश देसाईंसाठी सभा। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। बारामतीमध्ये आज अजित पवार आणि शरद पवारांची सांगता सभा। प्रचाराच्या शेवटच्या सभेमध्ये पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीसांच्या 4 सभा। दौंड, वरोरा, सावनेर आणि आर्वीमध्ये प्रचार सभा, तर गडकरींच्या नागपूर आणि जेपी नड्डांच्या नवी मुंबई, नगर, सोलापूरमध्ये सभा। मोदी पंतप्रधान असूनही देश असुरक्षित, म्हणूनच भाजप बटेंगे तो कटेंगेचा नारा देत आहे। उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर बीकेसी मधील सभेतनं पंकजा मुंडेंचं ठाकरेंकडनं कौतुक। कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवरती धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, तर शिंगणापूरच्या ग्रामपंचायत सदस्या सविता सावरेंच्या पतीची गाडी अज्ञातांनी फोडली। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला। भाजपच्या मित्रपक्ष नॅशनल पीपल्स पार्टीने सरकारचा पाठिंबा काढला। हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्यानं निर्णय। मुंबईमध्ये सीएनजी भाववाढीची शक्यता। गॅस कंपन्या आणि सरकारमध्ये वादाचा भडका। सीएनजीच्या किमतीवरनं वाद।